फडणवीस हे भाजपकडनं असं बोललं जातं की यशस्वी मुख्यमंत्री आहेत. यशस्वी म्हणजे तुम्ही पार्ट्या फोडल्या म्हणून तुम्ही यशस्वी म्हणताय स्वतःला? मध्ये एक ट्विट केलं होतं तुम्ही, आपण सगळे मिळून खाऊ आमचा नेता देवाभाऊ. आम्ही दादा म्हणतो त्याला, मोठा भाऊ आहे आमचा तो. विदर्भातल्या आजोळ अमरावती आहे त्यांचं. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच्या बायकोला व्यवस्थित कपडे घालायला शिकवावे, नाही तर हे संस्कृती रक्षक गट आहे ना, यांना कप्प करा असं बोललं तर. एक वहिनी आणि एक आमचा भाऊ आहे खासदार राज्यसभेचा, ते सारखं लव जिहाद करत असतात. इलेक्शन आलं की खूप जोरात असतं. पण ते इंदिरा गांधींना पण गुंगी गुड्या म्हणायचे. चित्राताईंनी थोडीशी जीभ आपली सांभाळून बोलली पाहिजे. काय भाजपच्या स्थापना दिनाचा झेंडा ते आणि त्यांची पोरगी घेऊन उभे होते. अहो, तुमची वीट काँग्रेसनी रचलेली आहे आणि अशी चिल्लर लोकांनी भाजपा भरलेली आहे. काँग्रेस युक्त भाजप आहे. आंबा खाल्ल्यानंतर पोरगा होणार, तुम्हाला मुलगा होणार असं बोलणारे ही जी पिलावळ आहे ना, ही सगळी भाजप आणि RSSनी जमा केलेली आहे. 4 आणि 6 काहीतरी करतात. ते दम असेल तर राजीनामे द्यावे, निवडून यावे त्यांनी. आमच्यावर पण ईडी लावल्या की त्यांनी. आता फक्त ग्रामपंचायतच्या लोकांना ईडी लावायचे राहिले. तुम्हाला नाही आली ऑफर? आली, पण माझ्या जास्त नादी कोणी लागत नाही. ते वेगळ्या प्रकारे त्यांना ट्रीट करतायत आणि त्यांना भेटायला बोलवतात आणि त्यांना म्हणतायत की चल, मी तुझी काळजी घेतो, मी तुला मदत करेन, पण तू भाजपा जॉईन कर. याला काय अर्थ आहे का? गोलमोल राहून काय फायद्याचं नसतं. जे खरं आहे ते खरं आहे. नमस्कार, थिंक टीव्हीच्या अँटी चेंबरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज अँटी चेंबरमध्ये खास पाहुणे आलेले आहेत, ज्यांना अत्यंत करारी धडाडीच्या म्हणून ओळखलं जातं. उत्तम वक्तृत्व आहे आणि अत्यंत स्पष्ट वक्ते आहेत. माझ्यासोबत आहेत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर. ताई, खूप खूप स्वागत आणि नमस्कार. 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 अशा खूप कमी महिला नेत्या आहेत की ज्यांच्या नावापुढे महिला हा शब्द लावण्याची गरज नाही. त्या नेत्या म्हणून त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलंय आणि खूप छान वाटतं की त्याच्यामध्ये तुम्ही एक आहात. त्यामुळे मजा येते तुमच्यासोबत बोलायला. अगदी पहिला प्रश्न की ताई, सध्या काय चाललेलं आहे? कारण निवडणुका झालेल्या आहेत, पुढच्या निवडणुकांना वेळ आहे. यशोमती ठाकूरांचं सध्या काय चाललंय? माझं फार वेगळं काही सुरू नाही आहे. जे रोजचं काम असतं ते आहेच. आपण निवडून येऊ नाही येऊ, जनतेची सेवा आपण करतच राहायची आणि ती करतोय. आत्ता तुम्ही बघताय की देश एका वेगळ्या संकटाला तोंड देतोय आणि आदरणीय आमचे नेते सन्मान्य राहुल गांधीजी ज्या प्रकारे हे सगळे वार सहन करतायत, त्यांच्या पाठीशी राहणं आणि त्यांचा जो मेसेज आहे तो युवा पिढीपर्यंत पोचवणं, हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि आम्ही ते मोठ्या प्रमाणात करतो आहे. राहुल गांधी पुण्यामध्ये येणार आहेत, त्यांचा कार्यक्रम होतोय. त्याची तयारी नेमकी कशी सुरू आहे आणि काय काय चाललंय त्या दृष्टीने? मी खरं सांगू, आम्हाला खूप काही तयारी करायची गरज पडत नाही आहे. आम्ही यूथसोबत ज्या वेळेला संवाद साधतो त्यावेळेला हे लक्षात येतं आहे की त्यांनाच राहुलजींसोबत जास्त बोलायचं आहे. आम्ही दुवा आहोत. राहुलजींना युवकांशी, युवतींशी, यूथसोबत कनेक्ट व्हायचं आहे आणि युवतींना, युवकांना राहुलजींचं ऐकायचं आहे. आम्ही त्याच्यामधला दुवा आहोत. राहुलजींचा कार्यक्रम आहे इथे आणि खूप आम्ही काय फार वेगळं काय करतो आहे अशातला काय भाग नाही आहे. तुम्ही बघितलं असेल, छात्रों की गूंज कोट्यामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात झाला. मग डेहराडूनमध्ये त्या ठिकाणी प्रचंड रिस्पॉन्स होता. तसाच रिस्पॉन्स अलाहाबादमध्ये त्या ठिकाणी होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स महाराष्ट्रामध्ये राहील अशी आमची अपेक्षा आहे. पण हे छात्रों की गूंज किंवा तरुणांकडे काँग्रेसनी जास्त प्रमाणामध्ये लक्ष देणं, तुम्हाला असं वाटतं की CJPच्या आंदोलनानंतर किंवा आत्ता जे नुकतंच आंदोलन झालं नीटच्या विरोधामध्ये, त्याच्यानंतर सगळे राजकीय पक्ष हे तरुणांकडे जास्त वळायला लागले? नाही, तसं नाही आहे. तुम्ही बघा, छात्रों की गूंज तर CJPच्या आंदोलनाच्या आधी झालेलं होतं. आम्ही फॅक्ट अशी आहे की वी आर अ यंग कंट्री, सो इट्स अ यंग इंडिया आणि यंग इंडियाची काळजी आपण घेतली पाहिजे. हा तर मूळ आमचा सगळ्यांचा स्वभावच आहे. आणि आपण बघतोय की जे पॉलिसी मेकर्स आज सत्तेमध्ये बसलेले आहेत, ते पॉलिसी मेकर्स कुठेतरी गडबड करत आहेत, कुठेतरी चुकत आहेत आणि आम्ही ॲज अन अपोजिशन इट इज आवर ड्युटी टू टेल दॅम दॅट दे आर गोईंग रॉंग. त्यांचं चुकतं आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि CJPच्या आंदोलनाच्या आधी कोटाचा कार्यक्रम झालेला होता. त्याच्या आधीपासून आमचे NSUIचे लोक, म्हणजे अमरावतीमध्ये जो मोर्चा NSUIचा झाला, तिथे 25,000च्या वर
युवक युवती जॉईन झाले होते आणि मशाल मोर्चा पुण्यामध्ये पण झालेला होता. तर आम्ही काय कोणामुळे आम्ही करतो अशातला भाग नाही. आमचं हे कामच आहे की फॅक्ट्स अँड फिगर्स त्या ठिकाणी ठेवून जर आम्ही बघितले किंवा आपण कोणीही बघितले तर आपल्याला लक्षात येईल ह्या यंग इंडियाकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशन ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारे होत नाही आहे आणि एक वेगळी गफलत ही जी सत्तेत मंडळी आहे ती करतायत. एक तर त्यांच्यामध्ये भयंकर ॲरोगन्स आलेला आहे. ते कोणाचंच काहीच ऐकायला तयार नाही आहे. ते कॉन्स्टिट्यूशनला मानायला तयार नाही आहे. आज मला एका यूथ ग्रुपमध्ये मी गेले होते, त्यांच्यासोबत एक मीटिंग होती आणि तिथे त्यांनी मला बोलवलं आणि मी तिथे गेले होते. तर त्यांनी मला विधिमंडळाचं कायद्याचं पुस्तक दिलं. पण विधिमंडळामध्ये मागच्या 4 वर्षात काय झालं हे तुम्ही बघितलं आहे. कोण ते विधिमंडळाचं रूल्स अँड रेग्युलेशन्स बघायला तयार आहे. म्हणजे ही जी अरेरावीची भूमिका जे सत्तेत बसले आहेत ते घेत आहेत हे कोणाला आवडत नाही आहे आणि युवकांना तर ते बिलकुल आवडत नाही आहे. ज्या प्रकारे यांचे लिकेजेस त्यांच्या सिस्टममध्ये आहे, परीक्षेमध्ये आहे, TETची असो, MPSCची नीट असो किंवा अजून बँकिंगची असो किंवा अजून कोणतीही परीक्षा असो, त्याच्यामध्ये जे फॉल्ट्स आहेत त्या फॉल्ट्स त्यांना मेंट तर करावेच लागतील आणि त्यांनी जर त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्हाला तर ते त्याच्याकडे द्यावंच लागेल. सत्याच्या मार्गावर कुठेतरी जाऊन सत्य जे आहे ते जर लोक बोलत आहेत तर सत्ताधारींनी ते ऐकलं पाहिजे ना. एवढाच विषय आहे, बाकी काय. ते नाही ऐकत आहेत. बिलकुल नाही, ते ऐकायलाच तयार नाही. व्हायलन्स, किती मोठ्या प्रमाणात व्हायलन्स त्यांनी केला. विद्यार्थी होते ना, विद्यार्थी आले होते आणि प्रश्न विचारत होते आणि जर विद्यार्थी प्रश्न विचारतायत, ज्या वेळेला अण्णा हजारे उपोषणाला बसले होते त्यावेळेला खुद्द पंतप्रधान जाऊन भेटून आले की. ज्या वेळेला सोनम वांचूकचे वडील उपोषणाला बसले होते त्यावेळेला इंदिराजी स्वतः तिथे विमान घेऊन गेल्या आणि त्यांना जाऊन भेटायला काय होतं आहे. आज जर आश्रमशाळेचे विद्यार्थी त्या ठिकाणी आदिवासी विभागाचे किंवा समाज कल्याणचे विद्यार्थी जर उपोषणाला बसत आहेत तर तिथल्या आमदारांनी तिथल्या त्या मंत्र्यांनी जाऊन भेटून यायला काय होतं आहे. त्यांचं ऐकलं पाहिजे ना. हा अधिकार आहे ना, हा बंड करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. तर ते बंड पुकारतायत तर त्यांना का रे बाबांनो काय झालं, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांची विचारपूस करण्याची गरज आहे की नाही आहे. तर ती केली पाहिजे, जे सत्ताधारी करत नाही आहेत. काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळात असं व्हायचं नाही. बिलकुल. काँग्रेस गव्हर्नमेंट उपोषणाला दाद द्यायचीच, दिलेली आहे. तुम्ही फोटो बघू शकतात, तुम्ही इतिहास बघू शकता त्या गोष्टीचा. मी तुम्हाला इंदिराजींचं, मनमोहन सिंग साहेबांचं उदाहरण दिलं. आदरणीय सोनियाजीसुद्धा स्वतः गेलेल्या होत्या. मग ही अशा पद्धतीची जी काही वागणूक आहे, म्हणजे बघा 14पासनं तसं मोदींचं सरकार आलं, भाजपचं सरकार आलं, त्यानंतर ही जी बदललेली वागणूक आहे जी तुम्ही म्हणता, ह्याच्या मागची काय कारण आहेत? म्हणजे सर, राक्षसी बहुमत त्यांना मिळालं आणि पॉवर करप्ट्स, ॲब्सल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सल्यूटली. सो दे आर ॲब्सल्यूटली करप्ट. एका सेंटेन्समध्ये मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. राक्षसी बहुमत झालं ना. मग राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर ते राक्षसासारखं वागायला लागलेत. दिस इज नॉट एक्सपेक्टेड आउट ऑफ अ डेमोक्रेटिक सिस्टम. पण हे होतं आहे. तुम्ही पण अनुभवताय आणि मी तर अनुभवतेच आहे. विद्यार्थी जास्त अनुभवत आहेत. तुम्ही काय अनुभवताय? आम्ही ज्या वेळेला सत्तेत होतो, मी पहिल्यांदा आमदार झाली 2009मध्ये. 2004च्या निवडणूक मध्ये मी निवडून आले नव्हते. 2009मध्ये आले. 2004मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री आम्ही पाहिले. 2009मध्ये अशोकराव चव्हाण आणि पृथ्वीराज बाबा त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री पाहिले आणि आम्ही बघितलं की विरोधक पण जाऊन बोलू शकत होते, त्यांचं निवेदन देऊ शकत होते, त्यांच्याशी त्यांचे प्रॉब्लेम्स सांगू शकत होते. मला तर आठवतं की मुनगंटीवार साहेब पृथ्वीराज बाबांना भेटायला आले होते. 1 तासभर आम्ही सत्ताधारी आम्ही बाहेर बसलेलो होतो. नाही, पहिले विरोधकांचं पण ऐकायला पाहिजे. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना मला आठवतं की अरे काय झालं, त्यांना पण निवडणुका लढायच्या आहेत, त्यांची पण तर कामं झाली पाहिजे की नाही. पण ही ॲटिट्यूड आत्ताच्या मुख्यमंत्र्यांची नाही आहे, अजिबात नाही आहे. आम्ही त्यांना भेटू शकत नाही, आम्ही त्यांना आमचे प्रॉब्लेम सांगू शकत नाही, आम्ही कागद देऊ शकत नाही. म्हणजे मी सांगते, आमचे काही सहकारी आहेत बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धेमधले,
त्यांच्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, तर त्या इन्स्टिट्यूशन्सवर आता ते वेगळ्या प्रकारे त्यांना ट्रीट करतायत आणि त्यांना भेटायला बोलवत आहेत आणि त्यांना म्हणतायत की चल मी तुझी काळजी घेतो, मी तुला मदत करेन, पण तू भाजपा जॉईन कर. याला काय अर्थ आहे का? तो माणूस जीव वाचवेल, संस्था वाचवेल की त्याचं राजकारण वाचवेल? सांगा बरं. असं होतं. आणि 3 आणि 4 हजार मतांनी पडले हो आमचे काही लोक. 5 आणि 6-7 हजारांनी त्या ठिकाणी त्यांनी जे काय केलं ते आता त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. जे काय करतायत, ज्या प्रकारे परवाचं तुम्ही महुआ मोहित्राचं फेसबुक लाईव्ह बघितलं का? त्या एका सर्किट हाऊसमध्ये, शी इज एन MP, ठीक आहे, त्या MP आहेत, त्या एका सर्किट हाऊसमध्ये त्या ठिकाणी गेल्या होत्या. कोर्टाने त्यांना बोलवलं होतं म्हणून त्या ठिकाणी ते हजर राहिल्या होत्या आणि त्या एका सर्किट हाऊसमध्ये MP आहे म्हणून सर्किट हाऊसमध्ये तिथे गेल्या. त्या सर्किट हाऊसच्या बाहेर जय श्रीराम करत हुलिगन्स त्या ठिकाणी होते, तिथे गुंडे त्या ठिकाणी तयार झालेले होते आणि एक वेगळा दहशतवाद ते त्या ठिकाणी निर्माण करत होते. आणि एक बाई रात्री 11:30-12 वाजता फेसबुक लाईव्ह करून सांगते की डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन मला आत्ता सांगतं आहे की यू हॅव टू वेकेट. पण त्या जर तिथनं वेकेट करतील तर त्या गुंडांमध्ये जाऊन त्यांना बसावं लागणार किंवा त्यांना ते घेरल्या जाणार. मग एका MP जर विरोधी पक्षाचा MP जर महिला MP जर सुरक्षित नाही आहे आणि इतकी अरेरावी जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत असेल या देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये, तर ह्याला काय अर्थ उरतोय का? तुम्ही थेट फडणवीसांना भेटताय, म्हणजे तुम्ही मग म्हणाला की तुम्हाला कोण विचारतं, संघाच्या कृपेने मुख्यमंत्री झालात म्हणजे मध्यंतरी तुमचं एक हा, स्टेटमेंट मग काय त्यांना विचारतं म्हणजे त्यांचे इंटरनल पॉलिटिक्स आहेच की. संघाच्या कृपेने झालं हे ते पण मान्य करतात ना. जेव्हा जेव्हा राहुल गांधींवर बोललं जातं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात जे नेते उतरतात त्याच्यापैकी एक यशोमती ठाकूर असतात. सत्याची बाजू घेतलीच पाहिजे ना, का नाही घेतली पाहिजे? माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, माझ्या आजी पहिल्या महिला जिल्हा परिषदेच्या मेंबर होत्या, माझे वडील त्या ठिकाणी त्या मूव्हमेंटमध्ये होते. मग आमच्या रक्तात तर ते राहणारच ना देशप्रेम. आणि आदरणीय राहुल गांधींच्या घराण्याचा जर विचार केला तर प्रत्येकजण, त्यांच्या पणजी, त्यांच्या आजी, त्यांचे आजोबा, त्यांचे पणजोबा, त्यांच्या आत्या, प्रत्येकजण फ्रीडम फायटर त्या ठिकाणी होते. तर आम्ही त्या विचारधारेचे आहोत. राहुल गांधींनी किती अपयश झेललं सांगा मला? एव्हरी टाईम ही वॉज मेड रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. 2014 he was made responsible. You lost Madhya Pradesh, he was made responsible. You lost Haryana, he was made responsible. You lost Maharashtra, he was made responsible. But he did not step back. He did not get scared. He said, I am standing. मी उभा आहे आणि मी सत्याच्या मार्गावर चालणार. मी माझा मार्ग नाही त्या ठिकाणी वेगळा करणार. मी आहे आणि असा खमख्या नेत्याच्या पाठीमागे आम्ही आहोत. ते खमके आहेत म्हणून आम्ही खमके आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही. मध्ये एक ट्विट केलं होतं तुम्ही, आपण सगळे मिळून खाऊ आमचा नेता देवाभाऊ. आहे ना मग तसंच. आता धर्माच्या नावाचं राजकारण करतात ना हे लोक. हिंदू तर मी पण आहे. माझ्या घरामध्ये 700 वर्ष जुनं रामाचं मंदिर आहे ज्याला मी आत्ता रेनोव्हेट केलं, ठीक आहे. कुंभमेळा होतो आहे. हां, कुंभमेळ्यामध्ये टेंडर्स झाले. कोणाची गफलत होती? काय झालं तिथं? एक आदरणीय देवेंद्रजींचा सहकारी आदरणीय महाजन साहेब त्यांच्या नातेवाईकांना, हां, तुमची मिसिंग लिंक तुटते हो. हां, नांदेडमध्ये मोठा ब्रिज खडखड पडतो. किती उदाहरणं आहेत असे. स्वतः कॉन्ट्रॅक्टर लोक आज उपोषणाला बसलेले आहेत तिकडे मुंबईला. त्यांचे पेमेंट झालेले नाही आहेत आणि ते पेमेंट्स व्हायच्या आधी बॅकलॉग्स भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. काही लोकांनी आत्महत्या करतायत लोक. आणि मग तुम्ही काय करताय? आहेच ना मग तसं. पण फडणवीस हे सर्वात भाजपकडनं असं बोललं जातं की यशस्वी मुख्यमंत्री आहेत. अच्छा, म्हणजे छळतायत सगळ्यांना म्हणून यशस्वी आहे तुम्ही? मग विद्यार्थी जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही काय बघत नाही? तुम्ही यशस्वी म्हणजे तुम्ही पार्ट्या फोडल्या म्हणून तुम्ही यशस्वी म्हणताय स्वतःला? किंवा
जे काय त्यांचा जो सोशल मीडियाची किंवा त्यांची जी IT ची टीम आहे ती म्हणते यशस्वी म्हणजे काय हो, म्हणजे कसं? कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही. एखादं आदिवासीचं पोरगं मरतं साप चावून आदिवासी हॉस्टेलमध्ये, हे कोणाच्या छत्रछायाखाली होत आहे? आदरणीय देवेंद्र दादांच्या ना, आम्ही दादा म्हणतो त्याला, मोठा भाऊ आहे आमचा तो. विदर्भातल्या आजोळ अमरावती आहे त्यांचं आजोळ अमरावती आहे, भाऊ आहे माझा तो. मग मोठ्या भावाला खरं सांगितलं तर त्यांना एवढा राग कशाला यायला हवा? फॅक्ट्स एज फॅक्ट्स. हिथं भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात वाढलेला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कधीच नव्हता. आणि महाराष्ट्रामध्येच नव्हे, अख्ख्या देशात तसंच आहे भानगड. राम मंदिरचं काय झालं? हां, आम्ही पण दिल्या की देणग्या, आम्ही पण देणग्या दिल्या. मग देणग्या कुठे चोर? आणि त्यांना काय आज म्हणतात, त्यांना क्लीन चिट दिली आहे. क्लीन चिटचं सरकार आहे. क्लीन चिट कोणालाही मिळतं, जे भाजपमध्ये सामील होईल ते क्लीन. तुम्हाला नाही आली ऑफर? नाही, मला कधी ऑफर गिफर आली नाही असं नाही मी म्हणणार. आली पण माझ्या जास्त नादी कोणी लागत नाही. त्यांना माहिती आहे हे काय विचारायचं आहे. ताई, हा जो आक्रमकपणा आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे, याचा राजकारणात तोटा पण होतो का? खरं बोलण्यामधलं कसलं तोटा बाबा? हां, म्हणजे मला पाडायचा फुल प्रयत्न केला, ते सक्सेसफुल झाले. पुढच्या वेळेला मी निवडून येणार. नाही, पण राजकारणामध्ये असं म्हणतात की म्हणजे शुगर कोटेड बोलणारे असं लोक काही पुढे नसतं. जातात. हे बघ, शुगर कोटेड फॅक्ट्स अँड फिगर्स तर आता मी काय म्हणू, ओ देवेंद्र दादा खूपच छान काम करतात असं तुम्ही नाही पण म्हणू काँग्रेसचे शकत. नेते पण आता म्हणजे बोलताना ना असं बोलतात, पण थोडं असं बाजूबाजूनी बोलतात. थेट कोणी पटकन बोलत नाही. नाही. काय हर्षवर्धन सपकाळ बोलतात की, मी बोलते की, भरपूर सारे लोक बोलतात. आमची युथ काँग्रेस रोज आक्रमक आहेच, का आंदोलन करतेच आहे. NSUI वाले आहेतच. सुप्रिया श्रीनाथ किती व्यवस्थित बोलतात ना. ज्यांना बोलायचं आहे ते बोलतात. ज्यांना खरंच झोमतं ना ते बोलतात. गोलमोल राहून काय फायद्याचं नसतं हो. जे खरं आहे ते खरं आहे, ते बोललं पाहिजे. शेवटी देश काय फक्त मोदीजींचा आणि देवेंद्र फडणवीसांचा आहे ना, माझा पण आहे की देश. इट इज माय कंट्री ऑल्सो. इट इज एव्हरी यूथ्स कंट्री. एव्हरी youth that is born and giving exams and struggling to get in power. जो youth स्वतः त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट शोधतोय, त्या प्रत्येकाचा देश आहे ना. मग या देशात जर गोंधळ होत असेल तर बोलावं तर लागेल. काल एक सिंहगडवर घटना घडली, पुण्यापासून जवळ सिंहगड आहे, आणि 8 वर्षाची मुलगी होती. तिने बरमुडा घातलेला होता आणि काही संस्कृती रक्षक सोकॉल्ड गट आले आणि त्याच्यावरनं तिच्या आईवडिलांशी वगैरे वाद झाला आणि अगदी मारामाऱ्या झाल्या त्या दोन्ही गटांमध्ये. मग काही तरुणी पण होत्या ज्यांनी थोडेसे फॅशनेबल कपडे घातलेले होते. हे जे संस्कृती रक्षक गट यायला लागलेले आहेत की हां, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच्या बायकोला व्यवस्थित कपडे घालायला शिकवावे, नाहीतर हे संस्कृती रक्षक गट आहे ना, यांना गप्प करावे, असं बोललं तर जमेल ना. पण फॅक्ट आहे की नाही? कसले संस्कृती रक्षक आणि काय रक्षक? तुम्ही काही पण करायचं आणि ते सगळ्या जगाने सहन करायचं. आणि कोणी म्हणजे अंग झाकूनच होत असेल ना ती पोरगी. बरं होता, समजा गुडघ्यापर्यंत होता. असं मग काय? पण हे पूर्वी अशा पद्धतीच्या गोष्टी नाही झाल्या. म्हणजे नाही ना. मग आता हे जे आहे ना, हे स्वतःला संस्कृती रक्षक म्हणणारे लोक, आंबा खाल्ल्यानंतर पोरगा होणारे लोक, पोरगा होणार तुम्हाला, मुलगा होणार असं बोलणारे, ही जी पिलावळ आहे ना, ही सगळी भाजप आणि RSSनीच जमा केलेली आहे आणि त्यांनीच ब्रेनवॉश केलेले आहेत. आणि त्यांच्या घरात काही केलं तरी चालतं, पण बाहेरच्या लोकांनी नाही करावे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे संस्कृती रक्षक म्हणणारे आर सपोर्टेड बाय समबडी, राईट? अँड देन सपोर्टेड बाय हू? कोण सपोर्ट करतं? जे सत्तेत आहेत. मग सत्तेत कोण आहे? आदरणीय आमचा भाऊ देवेंद्र दादा. लव्ह जिहाद आहे तुम्हाला वाटतं? मला वाटतं की नाही वाटत, ह्याच्यापेक्षा फॅक्ट्स अँड फिगर्स काय आहे, आंदोलन कुठे होतं आणि काय बोललं जातं. अमरावतीमध्ये आमचे एक वहिनी आणि एक आमचा भाऊ आहे खासदार राज्यसभेचा, ते सारखं लव्ह जिहाद करत असतात. इलेक्शन आलं की खूप जोरात असतं, पण ते इलेक्शन नंतर सांभाळून जातं. मग त्यांच्या मुली काय करतात आहे,
त्यांच्या मुलीने कोणासोबत लग्न केलं, मुलीसोबत केलं की मुलासोबत केलं, हे ते बघत नाही बरं का. हां, ह्याचं त्यांना काय वाटत नाही. पण अमरावतीमध्ये मचा धा करायला ते बिलकुल सोडत नाही. वहिनींचं काय चाललंय? त्या तर पूर्वी खूप आमच्या नणंदबाई म्हणायच्या, सध्या असं शांत माझी झाल्यात. अधनंमधनं आठवण येत असते त्यांना. चांगले आहेत, सुरू आहे चांगलं. 29ला अजून जरी 3 वर्ष वेळ असला तरी आताचे वातावरण तापलेलं आहे राजकीय देशामध्ये, आणि जे 2014 नंतर अगदी आत्तापर्यंत दिसत होतं की फार भाजपच्या विरोधामध्ये बोलायला कोणी येत नव्हतं, पण आत्ताचं जे वातावरण आहे ते विरोधकांसाठी कुठेतरी स्टिम्युलेटिंग सुरू झालंय असं म्हणायला हरकत नाही. मग अशा वळणावरती महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काय आहे? कारण मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की खूप अनेक वर्ष ज्यांचे तिथले गड होते, तुम्ही असाल, बाळासाहेब थोरात असतील, किंवा या लोकांचा पराभव झाला जो धक्कादायक होता. सो आता पुढच्या काळामध्ये काँग्रेसची तयारी सुरू झालेली आहे का? मला असं वाटतं संघटनात्मक आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते व्यवस्थित चांगलं काम करत आहेत. हर्षवर्धन सपकाळ, प्रत्येक ठिकाणी संघटन सृजनच्या मार्फत नवीन टीम त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि नवीन चेहरे आले आहेत, नवीन उमंग आहे, नवीन तऱ्हेनं काम करत आहेत. आता 10 दिवसाचा ट्रेनिंग कॅम्प आमचा राहणार आहे नाशिकला. काँग्रेसवर काय आरोप होतो की गटबाजी आहे म्हणून काँग्रेस पुढे जात नाही वगैरे? आता गटबाजी काय कोणामध्ये परिस्थिती नाही आहे. भाजपमध्ये पण तर 2 मोठे मोठे गट आहे. एकाचा एक गट आणि दुसऱ्याचा ब गट आहे की नाही? आहे की. गटबाजी असणं तर राजकारणामध्ये हे होतच असतं, त्याच्यामध्ये काय. मला असं वाटतं की म्हणजे तुमच्याशी बोलताना का छान वाटतं, हां. तुम्ही पहिल्या नेते आहात ज्यांनी किमान हे मान्य केलं की हे आहे, सगळ्यांमध्ये आहे, पण आमच्यामध्येही आहे. अनेक काँग्रेसच्या नेत्यांना हेच मान्य नाही की मुळात हे आहे. नाही, असं काही नसतं. राजकारण म्हटल्यावर ते असतंच की. शिवसेनेत गट आहेत, BJPत आहेत, मग आता तुम्ही केंद्र याच्यामध्ये जर बघितले तर सगळीकडे गट असतातच. पण ते गटबाजी कुठपर्यंत न्यायची आणि कुठे कॉम्पिटिशन असणं चांगलं असतं कधी कधी. खासदार फुटले शिवसेनेचे, म्हणजे ठाकरेंचे खासदार परत एकदा फुटले, कसं बघता याच्याकडे? हां, म्हणजे रिझल्ट काय लागतो त्याच्यावर आहे. ते चिन्ह राहतं की नाही असा विषय आहे, हो की नाही. आणि एवढी सगळी सत्ता असल्यानंतरही तुम्हाला भाड्याचे लोक घ्यावे लागत आहेत. अरे दम असेल तर राजीनामे द्यावे, निवडून यावे त्यांनी. दम नाही आहे म्हणूनच ना 4 आणि 6 काहीतरी करतात. अरे दम, राजीनामे द्या आणि चिन्ह घ्या आणि बघा काय होतंय. कारण त्यावेळेस तर ते महाविकास आघाडीच्या नावानेच सगळे निवडून आले. मग काय. मग ते एका बाजूला म्हणजे सुरू असताना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल पण चर्चा आहे की ते पण बाहेरून सपोर्ट करू शकतात, तेव्हा काय करणार काँग्रेस? बघा, आम्ही आमच्या विचारावर ठाम आहोत. त्यांनी सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण आणावं आणि काही लोकांनी गोलगोल राजकारण करावं याला काय अर्थ नाही. तुम्ही खऱ्या अर्थानं डेमोक्रेटिक असाल तर तुम्ही इंडिया आघाडीसोबत राहाल आणि त्या विचारांसोबत राहाल, नाही तर मग देअर इज बिझनेस एव्हरीवेअर असं म्हणायला लागेल. महिला राजकारण्यांबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. हर्षवर्धन सपकाळ हे सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटले, तुम्ही सहमत आहात या विधानाशी? बघा, मी विचारलं त्यांना हे काय झालं. त्यांच्या सोशल मीडिया टीमनी असं म्हटलं आणि मग ते टीमनी सॉरी वगैरे पण म्हटलं. हे हर्षवर्धन सपकाळ स्वतः म्हटले अशातला भाग नाही आहे. पण मी जर वहिनींच्या बाजूनी असते ना तर मी असं म्हटलं असतं, ठीक आहे तुम्ही मला म्हटलं, मी इंदिरा गांधींसाठी करारी होऊन दाखवा. इंदिरा गांधींना पण गुंगी गुड्या म्हणायचे. मग इंदिरा गांधी किती करारी म्हणून. देन देर वॉज अ टाईम इन द पार्लमेंट ही इज द ओनली मॅन इन द होल पार्लमेंट असं पण त्यांच्याबद्दल बोललं गेलं. आणि वहिनीमध्ये ती कॅपॅसिटी आहे, त्या काम चांगलं करतायत. तुम्ही तुमचं कधी बोलणं वगैरे? माझं अधनंमधनं एखाद वेळेला, फार नाही. आज विजय वडेट्टीवार आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये पण थोडंसं काय म्हणतात विसंवाद झाला की चित्रा वाघ यांनी पण उत्तर दिलं, वडेट्टीवार त्यांना वेडी वेंधळी वगैरे असे काही शब्द बोलले. तर तुम्ही राहुल गांधींना, सोनियाजींना कधी पण काही पण बोलाल आणि कसं सहन करणार आहे मग वडेट्टीवार पण किंवा मी पण, कोणी पण. चित्राताईंनी थोडीशी जीभ आपली सांभाळून बोलली पाहिजे. चित्राताई ला कोर्टाने काय निर्णय दिला किंवा कोर्ट काय निर्णय करतो त्याच्यापेक्षा आमच्यासारखी लोक आहेत की अजूनही.
जिथे आहोत तिथे आहोत आणि भरपूर सारे लोक जिथे आहेत तिथे आहेत. यांना अधनंमधनंच कसं काय स्वतःचा जिथं त्या निर्माण झाल्या, जिथं त्यांचा राजकीय जन्म झाला, त्या लोकांना सोडून तुम्हाला जावं लागलं कारण तुमचे हात दगडाखाली होते म्हणून की नाही? पण ठीक आहे, तरी पण त्यांनी पण जीभ सांभाळून बोलावं. राहुल गांधींवर बोलताय. कोण आहे राहुल गांधी? कोण आहे? राजीवजींचा मुलगा, इंदिराजींचा नातू, नेहरूजींचा पंतू, आणि तुम्ही त्या घरांवर बोलताय. तुम्ही सोनियाजींना म्हणताय. मग एक जोक माझ्याकडे आलेला होता आणि तो जोक मला खरंच आवडला. आणि तो जोक असा होता की एका माणसामध्ये दम होता म्हणून त्यांनी इटालियन बाई लग्न करून आणली आणि आत्तापर्यंत तिच्यापर्यंत संसार केला आणि ती बाई पूर्णपणे हिंदुस्थानी झाली आणि देशाची रक्षण करते. दुसरा एक माणूस आहे, त्यांनी हिंदुस्थानी बाईसोबत लग्न केलं आणि ती बाई सोडून दिली आणि तिच्याकडे बघितलंही नाही. आहे ना फॅक्ट. दीज आर द फॅक्ट्स ऑफ. राहुलजींच्या डिग्र्या बघा तुम्ही. आदरणीय पंतप्रधानांच्या डिग्र्यांबद्दल मी कोण आहे बोलणारी? पण तुम्ही फक्त तुमच्या सोशल मीडियामार्फत, IT मार्फत आणि तुमच्या घाणेरड्या म्हणजे जीभ कुठे वळते ह्याच्याकडे जर तुमचं लक्ष नसेल आणि कोणी जर त्याच्यावर तुम्ही आरे केल्यानंतर कार्य करत आता असेल तर काँग्रेस मग ते आलीये, सहन या वळणावर आली one minute. की उत्तर देणार? आम्ही उत्तर देतोच आहे की. याच्यावर आली आहे म्हणजे आम्ही सातत्यानं उत्तर देतो, कंटिन्यूअस उत्तर देतोय त्यांना. पण त्यांनी काही बोलावं ना आम्ही काही सहन करावं असं नाही होत ना. या देशाची ही संस्कृती नाही आहे आपली. देशाची संस्कृती अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेला त्यांनी खूप आदरानं सोनियाजींना जवळ घेतलं होतं. ही देशाची संस्कृती आहे. अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला आदरणीय वाजपेयीजी ज्यावेळेला बरे नव्हते त्यावेळेला राजीवजींनी त्यांना इलाजासाठी पाठवायचं म्हणून एका कमिटीमध्ये घेतलेलं होतं आणि ते त्यांचा इलाज करायला गेले होते. मग ही संस्कृती आहे देशाची. हे असं म्हणजे जेव्हा चान्स मिळाला तेव्हा लाव जीव टाळक्याला असं नसतं. आदराने राहा. तुम्ही म्हणता ना तुम्ही संस्कृती रक्षक आहात, तर मग हे जीभ टाळक्याला लावणारा काय संस्कृती म्हणायची का? मला एक फक्त गोष्ट जी दिसली किंवा जी तुमच्या सोशल मीडियावरनं काँग्रेसच्याही दिसली की हर्षवर्धन सपकाळ आल्यापासून काँग्रेस उत्तर द्यायला लागले महाराष्ट्रामध्ये. सो दॅट इज व्हेरी गुड. दॅट इज नाईस. हे पूर्वी फार कमी नेते करायचे काँग्रेसमध्ये. हे कंपॅरिझन आपण करू नाही शकत. प्रत्येकाची वेगळी वेगळी स्टाईल असते. त्यांच्या आधी नाना पटोले होते, ते पण उत्तर देत होते. नाना पटोलेंच्या आधी बाळासाहेब थोरात होते, ते पण उत्तर देत होते. आता अशोकराव दुसरीकडे गेले आणि झेंडा लावत आहेत. झेंडा तो म्हणजे मला तर आश्चर्यच वाटलं बाबा त्यांचं. तर त्यांनी तर काय भाजपच्या स्थापना दिनाचा झेंडा ते आणि त्यांची पोरगी घेऊन उभे होते. अहो तुमची वीट आणि वीट काँग्रेसनी रचलेली आहे. पण ते असताना ते पण उत्तर देत होते की. हे अशोक चव्हाणांसारखे जेव्हा तुमच्याकडनं गेलेले आणि झेंडे घेऊन उभे राहतात त्यांना बघून काय वाटतं? चिल्लर वाटतात ते. आणि अशी चिल्लर लोकांनी भाजपा भरलेली आहे. काँग्रेस युक्त भाजपा आहे. विखे पाटील गेले, बरेच जण गेले. बरेच जण नाव घ्या तुम्ही. पण जे आहे ते आहेच की. ते भेटतात का म्हणजे कुठल्या कार्यक्रमांना वगैरे त्या समोरासमोर येतच असते? हाय हॅलो नमस्कार चमत्कार काय त्याला. सगळं इंटरेस्टिंग हे सगळं संभाषण सुरू आहे. म्हणजे इतकं कॅन्डिड गप्पा होतील असं मलाही वाटलं नव्हतं. मला एक रॅपिड फायर राऊंड घ्यायचा आहे. घ्या ना. संवादाच्या बाबतीत, राजकीय संवादाच्या बाबतीत कुठले मुख्यमंत्री चांगले वाटायचे, उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस? उद्धव ठाकरे. कारण त्यांच्यामध्ये एक वेगळी अदब आहे बोलायची आणि ती अदब सगळ्यांनाच आवडते. काँग्रेसची सगळ्यात मोठी ताकद? विचारधारा. आणि सगळ्यात मोठी कमजोरी? असं काही कमजोरी आहे काँग्रेसची असं मला वाटत नाही. महाराष्ट्रातला आवडता विरोधक? आवडता विरोधक का विरोधक कसा आवडता असू शकतो? असं एक असतो ना की तरी म्हणजे नाही असं कोण नाही आहे. पहिल्या मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? महिला मुख्यमंत्री? असं ते काय होईल काय नाही ह्याच्याबद्दल बरं ती संधी मिळाली तर पहिला निर्णय कुठला घ्याल? आज नाही सांगू शकत. राहुल गांधी की प्रियंका गांधी, कोणाकडनं जास्त आशा आहेत? दोन्ही. शेवटचा सगळ्यात प्रश्न की महिला आरक्षणाच्या बाबतीत प्रचंड चर्चा होतीये आणि विशेषतः केंद्राकडनं ते लागू होण्यासाठी अनेकदा सगळे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? आरक्षणाचं बिल पहिलेच पास झालं.
ह्या लोकसभेच्या आधीच आरक्षणाचं बिल पास झालेलं होतं आणि ते लागू व्हायला पाहिजे होतं. ते डिलिमिटेशन सोबत जुळण्याचं काही कारणच नव्हतं. ते डिलिमिटेशन सोबत जुळलं नाही तर ते लागू झालेलंच आहे. जे आहेत आकडे, त्या आकड्यांमध्ये तुम्ही आरक्षण द्यावं की. पण भाजप म्हणते की ते आम्ही आणणार आहे, म्हणजे भाजपला त्याचं श्रेय त्यांना द्यायला- काय आहे, 400-500 कोटी इकडेचे तिकडे, तिकडचे इकडे. कोणाला मारायची धमकी द्यायची, कोणाला म्हणायचं तुझ्यावर ईडी आणू, कोणाला अजून काय म्हणायचं, कोणाला म्हणजे तुझी संस्था आम्ही सगळे डिमॉलिश करून टाकू, तुला जेलमध्ये टाकू, तुला हे टाकू आणि आणू आरक्षण. त्यांना 400-500 कोटी काहीच नाही, खेळच आहे की नाही त्यांच्यासाठी तो. तर तुम्हाला असं नाही वाटत म्हणजे काय? असं ईडी वगैरे असं काही येऊ अहो शकतं काय, दबाव? आमच्यावर पण ईडी लावल्या की त्यांनी. आमच्यावर ईडीचे नोटिसेस वगैरे दिल्या. काय झालं, आमचं एक मॅगझिन काँग्रेसचं होतं, त्याला आम्ही डोनेशन दिलं. आमच्यासोबत काही आमच्या जवळच्या लोकांनी पण दिलं, कोणी 1 लाख 2 लाख. एका डॉक्टरनी 2 लाख रुपये लिहून दिले, XYZ डॉक्टर, लेट मी नॉट मेन्शन हिम. तर त्यांनी दिले. तर त्यांच्याकडे पण ईडी गेल्या, सगळ्या गेल्या आणि म्हणे तू सांग कोणी दिले तुला, कोणी सांगितलं हे करायला. म्हणजे माझी पालकमंत्री अमरावतीचं कोण होतं तिचं नाव घे, त्याला मारलं गिरलं घेऊ. आता फक्त ग्रामपंचायतच्या लोकांना ईडी लावायचे राहिलेत, नाही तर सगळ्यांना लावलेत त्यांनी ईडी. त्याचा एक दबाव असतो ना, म्हणजे की नाही येत. काय आता दबाव म्हणजे काय, खोट्याला पितळ पितळ असतं की नाही, सोनं सोनं असतं. तर सोन्याला पितळ आणि पितळाला सोनं जर त्याला होच म्हणायला लावाल आणि त्याला म्हणाल नाही तर साला तुला मारून टाकल, तर मग काय करणार आहे तो? हां, पितळाला म्हणेल सोनं आहे सोनं आहे असे. पुढचा प्लॅन काय आहे? काय, जिथे आहोत तिथे आहोत, एकनिष्ठेने आहोत, काम करत राहायचं, लोकांपर्यंत पोचत राहायचं. एक विश्वास आहे की बदल येतो आहे आणि हा बदल मी घडवून आणेल काँग्रेस म्हणून किंवा राहुल गांधी आणतील असं माझं मत नाही आहे. माझं मत असं आहे की इथला युवा आता जबाबदार झालेला आहे आणि तो बदल घडवून आणतो आहे. मला वाटतं या सगळ्या मुलाखतीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की लोकांमध्ये जे नेते राहतात त्यांना फार लवकर येणारी लाट कळते आणि त्यातनं यशोमती ताईंनी सांगितलं की पुढचा काळ जो आहे, पुढचा बदल जो आहे तो पॉलिटिशियनपेक्षाही इथला युवा घडवू शकतो. मला वाटतं याच मुद्द्यावर आजची आपण मुलाखत थांबवूया. ताई आलात, गप्पा मारला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.